गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या मॉन्सून एक्सप्लोरेशन सिरीजच्या 3rd ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि बस आता अर्ली इन द मॉर्निंग 5 झाले आणि आपण आपल्या निघालो आहे आपल्या पिकअप पॉईंटवर जायसाठी. येस, टुडे वी आर गोईंग टू द अद्राई जंगल ट्रेक. अद्राई जंगल ट्रेक हा पुणेपासनं 125-130 किलोमीटर्स आहे. तर बस आपण 2 मिनटामध्ये आपल्या पिकअप लोकेशनवर पोहोचू. बट आता ऑलमोस्ट मी ट्रॅव्हल करतो आहे, तर नेहमी मी सॅटर्डेलाच ट्रॅव्हल करतो. तर फ्रायडेला खूप लवकर झोपून जातो. बट असं होऊन जातं की फ्रायडेला झोपच नाही. इतकी जास्त एक्साइटमेंट असते जाण्याची, इतकं जास्त इंथुझियाझम असते जाण्याचं की झोपच नाही. बट एनिवेज आता आपण ऑन द टाईम आहे. बस 2 मिनटामध्ये आपण पोचूया. Hello everyone. How's the Josh? Once again, how's the Josh? Hello everyone. My name is Sujit. आप सभी का कभी ना कभी तो ज़रूर सपना रहा होगा कि बड़े पर्दे पे आने का है, पर बड़े पर्दे पे नहीं, छोटे पर्दे पे ज़रूर आने वाले हो. YouTube पे आप सब लोग. My name is Sujit and I'm working as a software developer in. ये मेरा 4th ट्रैक है और ट्रैक करो के साथ ये बहुत स्वीट लोग हैं. लास्ट टाइम मैं इनके साथ ट्रैवल किया था. डे ट्रैक के पैसे दिए थे, बट ये इतने अच्छे हैं कि इन्होंने हमारा नाइट ट्रैक भी करवा दिया था फ्री में. चलो, थँक यू. नर तालुक्यामधील जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा जो फोर्ट आहे शिवनेरी किल्ला, तो आपल्या समोर आहे. हा जो व्ह्यू दिसत आहे हा तो फोर्ट आहे शिवनेरी. कधी येऊ परत बघायसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही अद्राई जंगल ट्रेकचा जो बेस कॅम्प आहे तिथे पोचलो आहे. इथून पोचल्यानंतर इथे 2 गोष्टी, एक अद्राई जंगल ट्रेक आणि इथूनच कालू वॉटरफॉल पण सुरू होतो. तर इथे आता ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो आणि इथलं जे वातावरण भाई साहब, एकदम अचानक इथे पहाडामध्ये आल्यानंतर एकदम अचानक जे टेम्परेचर एकदम कमी पडून जातं आणि एकदम पूर्ण धुकं. आज एक हे गोष्ट चांगली आहे की आज इथे पाऊस नाही आहे. आम्ही जेव्हा निघालो पुण्यावरनं तेव्हा थोडा स्टार्टिंगमध्ये पाऊस होता, बट इथं पाऊस नाही. बट असं वाटत आहे जे आभाळ वगैरे असं आलं आहे, तर आय थिंक प्रोबॅबली चान्स आहे की पाऊस होणार. आपण जिथे पण जातो तिथे आपल्याला कोणी ना कोणी मित्र मैत्रिणी भेटूनच जातात. तर आता आजच्या या ट्रेकवर आपल्याला भेटले आहे अमरावतीकर पोट्टे. तर आजचा हा जो ट्रेक आहे हा संपूर्ण अमरावतीच्या पोट्ट्यांसोबत आपण एन्जॉय करणार आहे. आता आपण त्यांच्यासोबत नागपुरी पोहा खात आहे, त्याच्यानंतर हा ट्रेक स्टार्ट करूया. फर्स्ट ब्रेकफास्ट झाला आणि पाऊस सुरू झाला आहे. लास्टच्या ट्रेकमध्ये पूर्ण पावसाने चिंबलो आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस ओला काढावा लागला. म्हणून म्हटलं इस बार थोडा आता ओला नाही होणार, लास्ट पार्टमध्ये ओला होणार. बाय द वे, इतक्या छान सुंदर ठिकाणी आल्यानंतर ना मनामध्ये एक गाणं गुणगुणत आहे. वॉटरफॉल आला आहे मनामध्ये, एक गाणं गुणगुणत आहे आणि ते गाणं तुमच्या पुढे प्रेझेंट करतो. इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा फिर जन्म कहीं बार.
पाऊस पडणं चालू झालेला आहे आणि सह्याद्रीच्या देवतांनी त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांना देत आहे. बाय द वे, एक मित्र आहे तो वेगवेगळे आवाज काढतो. पहिला आवाज काढून दाखव मित्र. काढ ना, कुठल्या प्राण्याचा काढत होता? हो ते का? अरे नको रे, अरे काढ ना. नाही येत मला. लाजलास का कॅमेरा? लाजलाच नाही, नंतर तुला आवाज येईल. जेवण झाल्यानंतर. इकडे आल्यानंतर फालतूची शांतपणा करायची नाही, कारण की पावसासमोर मारून ती छत्री टिकत मारून रेनकोट टिकत. इतके मोठे मोठे इथे वॉटर क्रॉसिंग आहे, म्हणजे पूर्ण टोपळ्यापर्यंत पाणी जातं आणि पाऊस इतक्या जोरात आहे, पुढचं काहीच नाही दिसत. वरून त्यावर पाणी पडलं आता म्हणता काय नाही तिथं, फक्त आणि फक्त दिसतं सुंदर. या ट्रेकमध्ये खतरनाक ॲडव्हेंचर झाला आहे की पाऊस पडतोय ते वेगळी गोष्ट आहे, पण पावसासोबत जो वारा एकदम वाहतोय, वाऱ्याची गती खूप जास्त आहे. काही लोक मागे अटकले आहे आणि लोक काहीतरी ॲडजस्टमेंट करत आहे पावसापासून वातावरणाला. काही लोक पुढे गेले आहे. एकदम कोरा 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 पूर्ण खूप आहे, काही दिसत नाही आणि हळूहळू पाऊस लगेच परत परत वाढत चालला आहे. जोराची हवा आहे खूप जास्त, एकदम पाणी चट 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 पानी एकदम वर्ग चटाचट मार रहा है अपने का. उड़ा रही है हवा, देखो कितनी तेज चल रही है. अदराई ट्रेक सुरू झाला आणि अदराई ट्रेकच्या एका छोट्याशा हलक्या पीकवर पोहोचलो आहे. यू वांना सी द नजारा, हॅव अ लुक. एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. पाऊस थांबण्याचा बिलकुल नाव नाही घेत आहे. जेव्हापासून आलो तेव्हापासून कंटिन्युअसली एकदम जोराची हवा. रेनकोट घातलाय, काहीच कामाचा नाही आहे. पूर्ण आतपर्यंत पाणी पोहोचलं आहे. फक्त एवढं आहे की बॅग सेफ आहे आणि बॅगमध्ये जे आयटम आहे ते सेफ आहे. लास्ट टाइम तेव्हा ट्रेकला आलो होतो तेव्हा मागच्या ट्रेकपासून खूप साऱ्या गोष्टी शिकलो. एकदम छोटी बॅग आणली होती आणि खूप छोटे रिसोर्सेस होते आपल्याजवळ. खाण्यापिण्याचं खूप कमी सामान होतं. यावेळेस एकदम पेटी पॅक सामान आणलं आहे, खूप जास्त. वरून 2 लिटर पाणी आणलं आहे, पण वातावरण इतकं सुंदर आहे की वाटत नाही पाण्याची गरज पण पडणार. ट्रेक हा इथून सुरू आहे आणि ट्रेकच्याच एकदम पॅरलली इतका असा सुंदरसा असा व्ह्यू आहे. अमेझिंग. कंटिन्युअस पाऊस जसा पडतोय तसं तसं धबधब्याला सुद्धा पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे आणि जसं पाऊस आहे इकडे स्लिपरी पण खूप जास्त आहे. म्हणून थोडा पडण्याचा चांगला ग्रिपवाला शूज जर राहिला ना तर थोडा बेस्ट राहणार.
आता जे लोक परत येत आहे त्यांचा ट्रेक झालेला आहे, कारण की सर्व लोक सकाळी गेले आहेत. वी आर ऑलरेडी लेट. थक गए. हाउ वाज द ट्रेक? ट्रेक वाज अमेजिंग. हाउ वाज द जोश? अभी तो पहले हाई था, अभी थोड़ा लो. गुड टू गो. आपल्यामध्ये खूप जास्त इंथुझियाझम आहे, कारण की आत्ता आपण हा ट्रेक स्टार्ट करतोय. लेट सी. 6-7 आवर्सचा हा ट्रेक आहे. What we got? आवाज येतो आहे ना? We got into the waterfall, but हा छोटा waterfall आहे. But I would like to show you the bestest version of nature. Have a look once again. परत येताना फोटो काढा. तिकडे वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉलवर एकदम जमके लोकांची फोटो काढायसाठी गर्दी सुरू आहे, कारण की इकडे तर वॉटरफॉल आहे, बट त्यामागे जो व्ह्यू येतो आहे ना तो एकदम इपिक आहे, जे वरतून पाणी पडतं आहे आणि असे पूर्ण कंटिन्युअस 3-4 खूप सुंदर दिसत आहे. त्या वॉटरफॉलमध्ये जायचं आहे तिथे पुढे फुलं व्हायसाठी, बट त्याच्या अगोदर आय एम जस्ट थिंकिंग टू हॅव समथिंग, कारण की ऑलरेडी आज ब्रेकफास्टमध्ये हेवी ब्रेकफास्ट केला आहे आपण, बट स्टिल भूख तो लागतेच ना. एक बार दम से पी लेंगे, फिर उसके बाद आगे जाएंगे. इकडे खूप सारे असे शॉप्स आहेत जे लोक इकडे काही गरम भाजी मॅगी वॅगी खातात. आपण तर घरून ॲज युजल टिफिन आणला आहे आणि तशी भूक तर जास्त लागते, माहीतच आहे तुम्हाला. या वॉटरफॉलमध्ये जिथे आपण आहे इकडे बाजूला कोणीच नाही आहे, आपण फक्त एकटेच आहे, म्हणून एकदम पर्सनल प्रायव्हेट धबधब्याचा लुक उठवत आहे. समोर खूप छान असा व्ह्यू आहे माझ्या, जिथे असं 2 पहाड आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण धुका आहे आणि पाणी मागून वाहत आहे. माहिती नाही माझा आवाज क्लिअर येतोय की नाही, कारण की पाण्याचा आवाज पाठीमागे खूप जास्त येतोय. तिथे खूप सारे स्टॉलसुद्धा आहेत, काही खायचं वगैरे असेल तर. आता आपला पेटपूजा झाला आहे, आंघोळ झाल्यानंतर बघू. आजच्या ट्रेकची स्पेशालिटी ही आहे की आज जास्त लोकांसोबत मैत्री नाही झाली आहे, तर ऑफकोर्स मैत्री जास्त नाही झाली आहे तर बकर पण कमीच होणार. बकर कमी आहे आणि मी टाईम जास्त सुरू आहे. सही पाणी एकदम थंड आहे, शरीराला त्याचा स्पर्श होऊन एकदम तृप्त मन होत आहे. होय पाऊस जरा थांबला आहे थोडासा, पण कंटिन्युअसली परत येणार पाऊस. पावसामध्ये भिजल्यानंतर इकडे मस्त गरम भजी, इकडे पाऊस आणि इकडे आता धुका चालू झालेला आहे. समोर जो आतापर्यंत जो दिसत होता जो धबधबा तो पूर्ण गायब झाला आहे. मी ते तिकडच्या वॉटरफॉलमध्ये होतो, पाण्याचा प्रवाह खूप जास्त वाढला आहे, मी एकटाच तिकडे होतो.
फाटून हातात आली पटकन 2 मिनिटात वापस. भैया जी स्माइल. हम घर पे बता के नहीं आए हैं. अबे भाई दाढी मिशी आली सर्व काय झाली ना म्हणतं घरी सांगून नाही आला. तसं या व्हिडिओ तुझ्या आईपर्यंत नाही पोहोचणार. अरे 100% आई मला खेळायला. जर मुळशीसारखा काही व्हिडिओ आला तर जाऊ शकतो, अदरवाईज नो. हा खूप जास्त गर्दी वाढली आहे आणि पाण्याचा फ्लो सुद्धा वाढला आहे पावसामुळे. सो इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस वंडरफुल वॉटरफॉल. परतीचा प्रवास. हा ट्रेक खूप छोटा आहे, 2-2.5 तासाचाच आहे फक्त. आणि लवकर आता आम्ही परत ज्या विलेजमध्ये सकाळी ब्रेकफास्ट केला खिरेश्वर, तिथे परत आता आमचा लंच आहे. पूर्ण ओलं चिंब झालो आहे पण परत वाढलो सुद्धा आहे. चारों तरफ धुका ही धुका. कोणीच नाही दिसत आहे. मागची लोक सुद्धा नाही दिसत आहे, पण पुढची लोक दिसत आहे आणि आपण मध्ये आहे. परत पाऊस चालू झालेला आहे. ॲक्च्युली जो परत जायचा जो रस्ता आहे तो असा थोडा पॉईंट आल्यानंतर थोडा राईट जावं लागतं. चालू वॉटरफॉल याच्यासाठी खूप वेट करतं कारण की भरपूर माझा कंटिन्युअस फॉग येतो आहे. परत फॉग आला पुढे आवाज येतो आहे ना पाण्याचा. पानी का फ्लो थोड़ा है और पता नहीं चला. बाप रे. ओह शिट भाई पानी ज्यादा है. पानी बहुत ज्यादा है. ये क्या डुबकी मेरे अंडर तक पानी आ गया है. बस ब्रेक एंड हुआ आणि ॲट लास्ट लंच चालू आहे. किती वाजले? 4:48. जवळपास 10:30 वाजता ब्रेक सुरू केला आणि एंड 4 वाजता झालं. भरपूर मजा आली आहे. लंचमध्ये काय आहे? पिठलं आहे, राईस, डाळ, छोले अँड चपाती. सो दॅट वॉज द अदराई ट्रेक. इकडे खिरेश्वरला 1 नंबर मस्त लंच झाला आहे. 5 वाजता 5:30 वाजले आणि आता आपण 5:30 वाजता खिरेश्वरून आता पुण्यासाठी निघतोय. ऑलमोस्ट इथून 2-2.5 तास लागेल. आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग खूप जास्त आवडेल. इफ यू लाईक दिस ब्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ॲज ऑलवेज गिव्ह लॉट्स ऑफ लव्ह. टिल देन टेक केअर.